आणि म्हणजे केव्हाच आली पण नवरी मुलगीच नाही. अरे पण नवरा मुलगा कुठे आधी ते तर दाखवा. हे काय बाशिंग बांधून उभे आहेत ना, लाचतायत मुरडतायत. हा घोड नवरा. हा काय आहे मामा, तुम्ही आला तिकडे. हे ना म्हणजे उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग. काय अर्थ? मामा प्लीज जा ना, खूप काम आहेत. हा चला जा जा पटापट जा. तर मंडळी नमस्कार नमस्कार नमस्कार. मी मृण्मयी देशपांडे स्वागत करते तुमचं एका भरजरी कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बँड बाजा वरात, सेलिब्रिटींचं लग्न जोरात. तर आजचे सेलिब्रिटीज कोण आहे त्याची उत्सुकता तुम्हाला सुद्धा असेलच ना. थांबा, ती उत्सुकता थोडीशी ताणूया आणि आपल्या गुरुजींना इकडे बोलूया. उभे राहा. मुलाचा फोटो दाखवा. मुलाचा फोटो यायला आम्ही नंतर दाखवणार आहोत, पहिल्यांदा मुलीचा फोटो बघा. अरे बापरे, ही मुलगी आहे का? हो. ही मुलगी म्हणजे हिला आहेरात माईक द्यावा लागेल. माईक बाहेरामध्ये का? कारण ती इतक्या हळू बोलते की लोकांना ऐकू तर गेलं पाहिजे. आणखीन आणखीन काय नाही, सांगाल पण तसं मुलीबद्दल? बघायला गेलं ती फारच गोड मुलगी आहे. ओ माय गॉड, हा? म्हणजे ही एवढी गोड आहे की ही विदाऊट शुगर चहा बनवून कुणाला हसत हसत देईल ना, तर तो माणूस तो चहा गोड म्हणून पिईल. खरंय खरंय खरंय. मुलगी गोडच आहे, पण बाकी मुलाबद्दल सुद्धा काहीतरी सांगा. हो, पण मुलाचा फोटो दाखवा. अरे हळू, काय सर्व्हिस टाकताय. हा मुलगा म्हणजे अगदी मॅरेज मटेरियल आहे. मॅरेज मटेरियल म्हणजे काय? म्हणजे काय त्यांनी केलेल्या चित्रपटांवरून हे मी सांगतोय. कोणते कोणते? म्हणजे बघा, माझं सौभाग्य, सासर माहेर, धनी कुंकवाचा, पाठराखीण, साखरपुडा, माझी भाग्यलक्ष्मी, मंगळसूत्र, संसार चक्र, नवरा माझा मुठीत ग. अरे गुरुजी, ते शूटिंग करताना सुद्धा एवढे दमले नसतील हो. तुम्ही नाव घेताना एवढे दमला. म्हणजे थोडक्यात काय, मुलगा हा चालती बोलती विवाह संस्था आहे. वा 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 वा. अजून? मुलाच्या आडनावामध्ये देऊळ असेल. वा. म्हणून तो मुलीला देवळातच प्रपोज करेल. अच्छा. आणि देवळातच लग्न ओरकेल. वा वा. तसंच मुलीच्या आडनावामध्ये वाड असेल, पण ती द्वाड नसेल, उलट गॉडच असेल. वा 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 वा. आणि ती लग्न होऊन ज्या मुलाच्या घरात जाईल ना, तिथे नेहमी वाढच होईल. शाब्दिक, आर्थिक, सांस्कृतिक अशी सगळीच वाढ होईल. वा वा वा. क्या बात आहे. गुरुजी, हा. तुमच्या जिभेवरती काही काळा डाग आहे का? नाही, तुम्ही इतका वेळ ही वाढ होईल ती वाढ होईल असं म्हणताय, याच्याबद्दल जरा बोला ना, म्हणजे इथेही वाढ होईल. मला काय वाटतं गुरुजी, त्याच्या आतमध्ये जे आहे ना त्याच्याबद्दलही बोला, कारण पहिल्यांदा ते वाढलं पाहिजे. बरोबर. मामा मामा आता प्लीज जास्त विनोद करू नका. वेळ होत आली आहे, नवरा नवरी इकडे येण्याची. जा आणि सगळी तयारी करा. हो. अरे सर्व्हिस कसली टाकता कबड्डीची. चला चला तर मग बँड बाजा वरात घेऊन बोलवूया आपल्या आजच्या सेलिब्रिटी कपलला. चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी निशिगंधा वाड आणि चिरंजीव दीपक देऊळकर. मला इतकं 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 बरं वाटतंय, कारण मी अक्षरशः तुम्हाला बघत लहानाची मोठी झाली आहे. आणि तुमच्या इतका गोडवा, म्हणजे तुम्ही दोघं जण एकत्र आलात ना, आणि त्यातून सॉरी दादा, पण मी निशिगंधा ताईकडे थोडं जास्त जाणार आहे. ती समोर आली ना की आपोआप एक असं चेहऱ्यावरती तू का स्माईल. तू का मी पण तिच्याचकडे गेलो ना. इतक्या हिरोईन्स होत्या, म्हणजे मी आता नावं घेत नाही, पण जवळजवळ 15-16 हिरोईन्स बरोबर कामं केली. त्या रिअल लाईफ मधल्या हिरोईन राहिल्या आणि ही माझी रिअल लाईफ मधली हिरोईन झाली. पण तुम्हा दोघांचंही या मंचावरती खूप 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 मनापासून स्वागत. खूप Thank खूप you. खूप आभार. आम्हालाही खूप आनंद झाला. लग्नाला किती वर्ष झाली? म्हणजे आता उत्खनन करून करायला पाहिजे. 1993. थँक गॉड तुला आठवत हो, तारीख आठवते. 24 एप्रिल चला. आणि अक्षय तृतीया. ओ, त्या दिवशी लग्न झालं. आणि मंगेशीच्या देवळामध्ये हो. मंगेशाच्या साक्षीनं
आणि काय आहे ना की हे नातं जितकं विशुद्ध आहे ना हा. म्हणजे आज आपण त्याची मजा घेतोय आनंद लुटतोय कारण ते तसं दृढ टिकलंय ना त्याच्या बरोबर कृपेने. आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे की पहिली भेट कशी झाली होती आणि कुठे झाली होती? आमची पहिली भेट झाली होती एका साबणाच्या जाहिरातीच्या ऑडिशनला. आणि ते तो किती त्या काय काळ होतं? साबणावरनं घसरला. पण त्याच्यात गंमत अशी होती हा. की लिंबू मुख्य कलाकार होता आणि आम्ही दोघं लिंबू टिंबू होतो. प्रेमाची वाट निसरडीच असते क्या आणि बात आहे, प्रेमही क्या बात आहे. निसरड वा, 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 वा. खूप छान त्याच्यामुळे हा. पण ताई आता 2 ऍक्टर्स या मंचावरती आलेत आणि तुम्ही माझे लाडके ताई दादा आहात त्यामुळे मी एखादी गोष्ट तुम्हाला करून दाखवायला लावली हट्ट केला तर तुम्ही तो पुरवणार याची सगळे मला हट्ट खात्री आहे. पुरवू तुझे. तो प्रसंग आम्हाला करून दाखवा ना. Why not? एक मिनिट मृण्मयी. एक मिनिट तुमची पहिल्यांदा ओळख करून देते. हे पवार मामा आहेत आमचे नमस्कार. आणि हे सातपुते मामा आहेत आमचे. नमस्कार. वेळोवेळी विघ्न आणण्यासाठी म्हणून चांगल्या लग्नामध्ये चांगलं चालू असलेलं कार्य जेव्हा असतं तेव्हा मध्येच हे 2 जण येतात तर त्यांचं काय म्हणणं आहे ते आता आपण म्हणजे जाणून घेऊया. तो विघ्न हरता आणि हे विघ्न करता. एक रिक्वेस्ट होती की यांचं ऑडिशन आज मी करतो. दिग्दर्शक असणार आहात का त्या ऍडचे? हा मी दिग्दर्शक मी सांगेन तसं यांनी करायचं. तुम्हाला काय काय पाहिजे सगळी तुमची बातमी आहे ना कपडे घेऊन या वॉशिंग पावडर घेऊन या. तर आपल्याला आता ऑडिशन सुरू करायचे साबणाची आंघोळीच्या साबणाची साबणाची आंघोळ कपड्याचा जी कुठली जाहिरात तुम्ही केली तुम्ही साबणाची ज्या साबणावरून तुम्ही घसरून पडलात प्रेमामध्ये ते आपल्याला परत करायचंय. शुअरली. या इकडे सेट रेडी आपला. तोच साबण आणलायत ना. हा तुमचं नाव सांगा आणि प्रोफाईल द्या. मी निशिगंधा वाड. मी दीपक देऊलकर. प्रोफाईल प्लीज. या या आता समोरासमोर बघा. म्हणून बुडाले हो मी. आता प्रोफाईल दे प्रोफाईल. अरे दिला रे. आता पाहिलीच जायची वेळ आली असं. हे कपडेच धुवत नाहीये. अहो, मग सांगा ना तुम्ही डिरेक्ट करा. डिरेक्ट करा साबण त्यांना. घ्या साबण घ्या ओके. साबण घ्या. ते कपडेच धुवत नाहीयेत ते कट पुढे. करा. काय 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 करायला लावतात बाबा हे. संसार म्हटल्यावर हे होतच ना. अगदी 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 अगदी. बायको हे करायला लावते का हो रोज तुम्हाला? वर्मावरच बोट ठेवलं. इतक्या सराईतपणे. आई गं. आता साबण बादलीत टाका. त्याच्या आधी वस्त्र टाकू. हा टाका. पावडर टाका. आणि याच्यात टाक. टाका 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 टाका. हो. साबण फुकट चाललाय सगळा. हो, हो. सगळ्या संपत. साबण फुकट चाललाय खाली चाललाय. ओ तो साधारणपणे अरे. साबण बादलीत पाण्यात टाकायचा असतो. सॉरी. काय आहे मी तिच्या डोळ्यात इतका डुबलो की मला वाटलं की पाणी चोहीकडे आहे की. प्रेमाची ऐशी कैशी झाली असते. चला हा टाका टाका घे ना टाका. तुझ्याही हाताने. नाही नाही, तू साबण टाक त्याच्यात. हा. हा, बस 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 बस. ढवळा 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 ढवळा. हा हा, हा. क्या बात आहे. हा, हा, हा. मामा हा. अहो काय चाललंय? दिग्दर्शक आहात ना? मजे मजे. अहो काय मजा येते. मामा ओ बाबा. तुम्ही जरा लांब राहा कारण ह्या बबल तुमचा बबल मोठा दिसतोय. झाली का तुमची ही काय? हो बा जरा कपडे सुकून पण घेऊया ना आपण. काय तुम्ही वेडे आहात काय? वॉशिंग मशीन आहे का ते? काय करताय तुम्ही? तुम्ही जर का आता लवकर इकडून गेला नाहीत ना हा. तर फक्त कपडे नाही तुम्हाला सुद्धा धुवून काढतील ते. बापरे. खूप झालं तुमचं आता. Exactly. खूप झालं तुमचं. जा आता जा. खूप काय काय करून घेतलंय त्यांच्याकडे. थँक्यू. खरं त्यावेळेला काय घडलं होतं हे जाहिरातीच्या वेळी. या. हा ऍक्च्युली आम्ही पहिल्यांदा भेटलो ते त्या ऑडिशनला. ओके. हा, आणि ते इथे घडलं तसं काही नव्हतं. फक्त दोघांना बघितलं आणि दिग्दर्शकांनी सांगितलं की ओके. खूप मोठे दिग्दर्शक होते विकास देसाई आणि देवेन खोटे. अच्छा. तर ओके म्हटल्याबरोबर मग आम्हाला कॉन्ट्रॅक्ट साईन करायला बोलवलं. बरं. त्यांचा जो फायनान्सवाला होता तो आला आणि आम्हाला म्हणाला की हॅव यू रेड द क्लॉजेस. आता एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट होतं जवळजवळ 11 पानी त्यावेळेला. आम्ही काही क्लॉजेस वाचले नव्हते ओके. आणि तो म्हणाला सो वन इज इनफ. आणि त्या काही नाटकाची नाईट
नाटकाची नाईट किंवा सिनेमांचे जे मानधन होतं ते इतकं कमी होतं आणि आपण मराठी इंडस्ट्री तुला माहिती आहे माहितीये you know, की शून्य मोजकीच असायची. असायची हेच खूप आहे. तर आम्हाला वाटलं होतं की ओके. मग त्यांनी असं सांगितलं की ओके 1 वुड बी गुड. तर आपली म्हणजे हे काय होतं की ओके नाटकाच्या नाईट्स त्यावेळेला मॅक्सिमम 750-500. आम्हाला वाटलं त्यांनी 1000 सांगितले हा शूटिंगचे. हा तर मी म्हटलं फक्त हिच्याकडे मी असा लुक दिला असा म्हणजे जेन्युइनली की 1 असं. पण तर नाही सी ओके ओके व्हॉट विल डू इज विल मेक 2 म्हणजे 2. हा आणि ओके ही पण ओके म्हणाली आणि ते आत गेले. कॉन्ट्रॅक्ट परत आणून दिलं कारण ते शेवटचं पान ते रक्कम त्याच्यावर घालायची होती. आणि जेव्हा आलं तेव्हा आम्ही दोघे फक्त शून्य मोजतोय. मग जेव्हा आम्ही फिगर्स मध्ये बघितलं तेव्हा बघितलं की ते 2 लाख रुपये होते. ओ त्या काळी ही रक्कम काय वाटलं तेव्हा तुम्हाला? बोलती बंद झाली. खरोखर बोलती बंद खरंय कधी की होते? नाही असं वाटलं अगं. अगं. कारण सवय नव्हती ग. म्हणजे आजच्या काळात सुद्धा ही रक्कम मोठी आहे तर तेव्हा तर म्हणजे खरंच मोठी होती. आणि झालं ओके. त्यानंतर आम्ही कट टू आम्ही शूटिंगला आलो. हा शूटिंगला आल्यावर असं झालं की पहिले 2 दिवस राजकमलमध्ये शूटिंग झालं. तिसरा दिवस आम्ही मे मध्ये शूटिंग करत होतो. मे महिन्यात. आणि खूप टेम्परेचर होतं. मला वाटतं 40 वगैरे असं टेम्परेचर होतं. हा आणि त्यात माझा डान्स सिक्वेन्स चाललेला होता बर की मी मेडल वगैरे जिंकतो हिनी कपडे धुतल्यामुळे. तो घातलेला पांढरा शुभ्र शर्ट वगैरे यु नो. आणि मी नाचत येतो. तो डान्स सिक्वेन्स चालू असताना मला देवेन खोटे म्हणाला की दीपक चक्कर चल गया है. म्हटलं काय का? द टेम्परेचर इज 40 डिग्रीज. हा आप यहाँ शूट कर रहे हो धूप में. इट्स ओके यू आर शूटिंग. वो क्यों अंदर नहीं जा रही है? ओ वो क्यों नहीं अंदर जा रही है? म्हणजे कारण तिला एसी रूम होती नाही पण ती कमालिस्तान मध्ये बाहेर उन्हात बसलेली होती. हा मनात म्हटलं यार लेट्स कॉन्सन्ट्रेट. मला मनात इतका आनंद झाला कारण मला ती इतकी आवडलेली होती. आणि तो तिसरा दिवस होता शूटिंगचा आणि मला असं वाटलं की अरे आय एम गोइंग टू मिस समथिंग इन लाईफ यु नो. ही जाहिरात संपल्यानंतर शूटिंग. तर मी हिला म्हटलं आपण संध्याकाळी जेवायला जाऊया कुठेतरी डिनरला. लेट सेलिब्रेट. 2 लाख रुपये मिळालेत आपल्याला. आणि हिने मला सांगितलं की मला अगदी आवडलं असतं तुझ्याबरोबर यायला पण माझी ताई MBBS झाली आणि तिची आज पार्टी आहे. बर तर मी संध्याकाळी पॅकअप झाल्याबरोबर आमचं 6:30 पॅकअप झालं आणि मी 2 टॅक्सा मागवल्या. आणि ती म्हणाली का 2 का? आपल्याला जेवायला जायचं आहे ना. प्रेमात पडल्यावर लोक काय काय करतात. जेवायला जातात ते चांगलं आहे ना. पण दादा हे तू बोलल्यानंतर माझी पण बोलती झाली. म्हणजे 2 सेकंद मी हा बनले होते की तेव्हा आई शपथ ऐसा लिटरली यु नो असंच झालं होतं माझं. आणि आम्ही दोघे एका रेस्टॉरंटमध्ये गेलो बँड्राला. तर मला मनातलं तिला सांगायचं होतं पण तिकडे गेलो रेस्टॉरंटमध्ये आणि बऱ्यापैकी नावारूपाला आलेलो होतो आम्ही दोघे त्यावेळेला. तर त्यामुळे सगळे रेस्टॉरंटमधले बघायला लागले. तर तो मॅनेजर म्हणाला साहेब तुम्ही आमच्या मालकांच्या रूममध्ये वरती चला पहिल्या मजल्यावर. अच्छा आम्ही गेलो तर तिकडे एक मिनिएचर ठेवलं होतं असं मोठ्या सुंदर बिल्डिंगचं इमारतीचं. आणि तर आम्ही दोघे बघत होतो. म्हटलं काय हे नवीन बिल्डिंग बांधताय का? ते म्हणाले नाही आमचं रिसॉर्ट आहे कम्प्लीट होत आहे. तुमचं लग्न झालं की इकडे जा हनीमूनला. मंडळी तुम्हाला कळतंय का साबणाची जाहिरात मिळणं हा आधीच मिळालेला संकेत होता की साबणाची पावडर जशी पाण्यात विरघळते तसं एकमेकांच्या प्रेमात ते विरघळून जाणार आहेत. वाह छान छान छान. तर हाच माझा कुंकवाचा धनी आणि हीच माझी भाग्यलक्ष्मी. पण आता नवरा माझ्या मुठीत आणि सासर माझं भाग्याचं होण्याच्या आधी कांदे पोहे झाले पाहिजेत. तर तुम्ही दोघं तयार आहात? एनी टाइम. चला तर मग भेटूया बँड बाजा वरात. कांदे पोहे होऊ द्या झी मराठीच्या घरात. कांदे पोहे या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि पाहुणे सुद्धा इकडे आलेले आहेत. मी दीपक दादा तुलाच विनंती करते की तू आम्हाला त्यांची ओळख करून दे. हो शुअर माय प्लेजर. हा माझा मित्र विजय गोसावी आणि ह्या त्याच्या सौभाग्यवती लीना गोसावी. तुम्हा दोघांचं सुद्धा खूप खूप स्वागत.
कांदे पोहे असा काही कार्यक्रम झाला होता तुमचा? तुला या झाला दोघांकडे असता. बघून वाटतं असं झाला असेल. झालं असतं तर आवडलं असतं, कारण मी एवढे किस्से ऐकलेत कांदे पोह्यांचे ना, आवडलं असतं. पण नाही, आम्हाला काही म्हणजे बाकीची काही नाही, गरजच पण नाही. पोहे आणून देणारी हवी असती तर मी शेजारी नसते आज. आपण तो किस्सा सांगतो मी तुला मृण्मयी, खरंच मजेशीर किस्सा आहे. 3 दिवस मला चैन पडलं नाही जाहिरातीनंतर, हा. शूटिंग नंतर. आणि त्यानंतर मी एकदा म्हटलं की 4थ्या दिवशी म्हटलं की बघूया आता हिला फोन करूया, राहवत नाही, तिचा फोन येत नाही म्हणून फोन केला. हा. फोन केला आणि मी म्हटलं हॅलो. तिकडनं आवाज आला तिचा मला, हॅलो. तिचा जो गोड आवाज आहे तुम्हाला माहितीच आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे निशूचा आवाज गोड आहे ते. बरं, थँक्यू. तर आवाज आला, हॅलो. मी म्हटलं हां मी दीपक देऊलकर बोलतोय, मुद्दाम पूर्ण नाव सांगितलं. गुड मॉर्निंग. म्हटलं व्हॉट इज गुड अबाउट दिस मॉर्निंग, काय? तर मी म्हटलं, ती म्हणाली म्हटलं काय म्हणजे यू आर ऍक्टिंग लाईक अ टोटली प्रोफेशनल ऍक्ट्रेस. परवा आपण 3 दिवसापूर्वी आपण जेवायला गेलो, मला वाटलं होतं की तुझा एखादा तरी फोन येईल, पण तुझा फोन नाही, काही नाही. आणि मी इतका भडभड बोललो ना त्या प्रेमाच्या आवेगात, ओघात. आवेग इज राईट वर्ड ऍक्च्युली. तर बोललो आणि समोरून हसण्याचा आवाज आला मला. अच्छा. हा, म्हणजे फोनवर तसं टिपिकल कोण असं असं हात ठेवून असतं ना असं. ओके. आणि मी म्हटलं हस हस, म्हटलं हे मुलींची सवयच आहे तुमची, म्हटलं हस मजा कर. तिकडनं आवाज आला, 1 मिनिट माझं जरा ऐकून घ्याल का? म्हटलं ही घ्या म्हणायला लागली मला एकदम. 3 दिवसात काय बदललं असं? ऍब्सोल्युटली. म्हटलं अच्छा मी आता घेवर ना घ्यावर आलो का? मी ना निशूची आई बोलतीये. तुम्हाला आई शपथ. आणि मी खरंच सांगतो की त्यावेळेला निशूची आई म्हणजे आमची लाडकी नानी आम्ही तिला म्हणतो, पण डॉक्टर विजया वाड, तिचा आवाज आणि हिचा आवाज जर फोनवरनं कोणाला फसवायचं असेल ना तर मग कोणीही म्हणजे बेस्ट ऑफ द साऊंड रेकॉर्ड सुद्धा ओळखणार नाही, इतका आवाज सेम यायचा. आई शपथ. आणि मग तिने काही नाही, मी माझी बोलती बंद झाली थोडीशी आणि मी म्हटलं ओ सो सॉरी. नाही मला कळतंय निशूशी बोलायचंय ना, 1 मिनिट निशू दीपकचा फोन आहे ग, म्हणून तिने बोलवलं. आणि मग आमच्या दोघांचं बोलणं झालं. मी तिला संध्याकाळी बाळराजेश्वराच्या देवळात बोलवलं, म्हणजे मला जे काय बोलायचं होतं ते बोललो. काय झालं मामा तुम्ही सारखे हात वरती नाही, करता? ते तुमच्या आठवणीवरून मामांची आठवण माझ्या डोक्यात जागृत झाली. हो का? एकदा त्यांनी कसा बसा आमच्या सूर्यकांतांचा नंबर मिळवला आणि त्यांना फोन केला होता. बर. तुम्ही केला तसंच. मी तुम्हाला करूनच दाखवत होता. फोन करा. सुरेखाला फोन लावला होता. हा, सुरेखाला फोन. मी पण फोन काढतो. सुरेखा. काय? हॅलो. रिंग. हॅलो. 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 सुरेखा बोल रे टाकल्या. केलास परत फोन? लाज पडत नाही सारखा उठसूट फोन करायला? काम नाही धंदा, हरी गोविंद. अरे मेल्या गावभर उंडरत असतो, काम धंदे कर काहीतरी. डोक्यावर नाही केस आणि माझ्या मुलीच्या मागे लागलाय. सुरेखाच बोलतेस ना? सूर्यकाची आई बोलते मी. तू आहेस होय का थेरडे? फोन ठेव. असं झालं. ते जे काही तुम्ही बोललात त्याच्यानंतर आईने येऊन मारलं नाही तुम्हाला? 3 दिवस गावातून गायब होते. मग सगळेच निशूच्या आई इतके जर गोड असते. हो तर खरं. सगळ्यांचीच लग्न झाली असती. येस. तुमच्या दोघांकडे बघून मला काय वाटतं माहितीये, म्हणजे एखादी अशी हळुवार प्रेमकथा असते किंवा परिकथा असते, तसं तुमच्या दोघांकडे बघून कायम वाटत राहतं. पण पर्या पण भांडत असतील का हाही मला प्रश्न पडतो. नाही पण तू आमच्यासाठी परी आहेस, तर निशिगंधाताई एकदम अशी गोड गोड. सोज्वळ. हा. अगदी म्हणजे नावच निशिगंधा द्वाड. आय सॉरी. पण ती द्वाड नाही, म्हणजे निशिगंधा वाढ नाव, पण ते तुला वाटतं तसं नाही आहे. खरं काय आहे मग? होतात भांडणं होतात? भांडणं म्हणजे बोल 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 तू सांग. नाही म्हणजे मतभेद तर होतातच. आणि मला असं वाटतं की
त्याच माणसावरती आपण हक्कानी आपली मतं स्वतंत्रपणे सांगू शकतो जिथे विश्वास श्वासा इतका सहज असतो. नाही का? म्हणजे आपल्या परिघामध्ये येणाऱ्या प्रत्येकाशी आपलं दुमत होऊ शकतं, पण आपण आपलं मत नाही मांडणार ना. बरोबर ते आहे. त्याच व्यक्तीसमोर मांडू ज्याला असं वाटतं की नाही हा बदलला किंवा ही बदलली तर जास्त सुखकर होईल. पण म्हणजे मी बदललो असं तुला म्हणायचं आहे का? नाहीतर शेजारी नसतंच. तू आता तिच्या या अशा म्हणजे समंजस स्वभावावर जाऊ नको. भांडणं झाली की इतकी ठणाणा भांडते. अच्छा, अगदी तिचा आवाज अरे पोचतो तरी का तुझ्यापर्यंत? इतका गोड आवाज आहे. खालच्या ते भांड- वॉचमन पर्यंतही पोहोचतो. वॉचमन पर्यंत यांना काय विचार आहे, वरच्या मजल्यावर राहतात तिथपर्यंतही पोचतो. आम्ही ओरिजिनली इतके आम्ही क्रिएटिव्ह आहोत ना भांडण्यात पण. अच्छा, मग शब्दांशिवाय भांडू शकता तुम्ही? आणि ही कल्पना खूप छान आहे. हो ना. शब्दांशिवाय भांडण्याची कला जर सगळ्यांना कळलं ना, शब्दाला भांडणं वाढणारच नाही. सो आपल्याला वाटतं हे बघायलाच पाहिजे. मग आपण एक गंमत भांडायला करूया. आणलंयत का आम्हाला? आम्ही फक्त आणलंय, तुम्ही बाकी जे काही आहे ते आम्ही तुम्ही करतो करताय. आहोत. अगदी अगदी. आपण काय करूयात, आम्ही वाक्य येतो जी तुमच्या संसारातल्या गमती जमतीची वाक्य आहेत. ती वाक्य फक्त तुम्ही ऍक्शन्स करून एकमेकांना सांगा आणि त्या वाक्यामधून भांडून दाखवायचं. ओके. तुम्ही त्यांना भांडणाचा दमशेराज खेळायला लावणार आहात. हो. अच्छा. या अशा मैदानात या. अशक्य कोटीतली गोष्ट शक्य होते का बघूया आपण. मामा तुमची वेळ सुरू होते आता. मी आणि तू इथे या कार्यक्रमात आज भांडलो नाही, भांडायचं नाही. ओहो, हे मला वाटतं ताईंचं नेहमीचं वाक्य आहे. ओके, चला. तू हवेत पंखा रेग्युलेटर 1 वर ठेवतो, पंखा वरती दिवे हा. दिवे पंखे चालू ठेवतो. घरोघरी मातीच्या चुली. हे नेहमीच आहे. मला असं वाटतं असं आपण 360 डिग्रीज मध्ये वळलो तर सगळ्यांच्या घरची हीच कंप्लेंट. हे आपल्याच अंगाशी आलं. पुन्हा एकदा त्यांना इथे बसण्याची विनंती करणार आहे. काही वाईट सवयी मनावरती अशा प्रकारे कब्जा करतात की त्या सुटत नाही. फॉरेन्सिक ही अशाच एका क्रूर माणसाची कहाणी आहे ज्याला खून करण्याची वाईट सवय जडली आहे. त्याच्या दहशतीने मसुरी इथे राहणाऱ्या लोकांच्या हृदयाचा थरकाप उडालाय. इन्स्पेक्टर मेघा आणि फॉरेन्सिक ऑफिसर जॉनी या बर्थडे किलरला खून करण्यापासून रोखू शकतील. 24 जून पासून बघा फॉरेन्सिक फक्त झी5 वर. अरेंज मॅरेज मध्ये असं होतं ना की मुलगी आवडते, मुलगा आवडला का विचारलं जातं आणि नंतर म्हणतात की जा बाबा आता तुम्ही दोघं जरा एकमेकांची गप्पा मारून या. तेव्हा मुलगा मुलगी युजली एकमेकांना ठरतं म्हणजे काय पसंत करायचंय का नाही. अच्छा, अशी परवानगी देतात का? तुला ती सहज एका फोन मध्ये तू मिळवली होतीस ती. पण प्रपोज कसं केलं होतं, कोणी कोणाला केलं होतं ते मला ऍक्च्युली तुमच्या दोघांकडून बघायचंय. कारण पुन्हा तेच आम्ही तिकडे नव्हतो, तो सगळा प्रसंग तुझा witness आग्रह करायला. आहे म्हणून आपण पुन्हा करूया. चालेल. मला आठवतं मी तुला जेव्हा त्यावेळेला बोलवलं होतं, आपण कालिदास नाट्यगृहात भेटलो होतो आणि मला प्रपोज करायचं होतं तुला. आणि मी हिला म्हटलं की कारण आम्ही दोघांनाही सारखे सगळे लोक बघत होते तिकडे, कारण ओळखत होते. तर मी हिला म्हटलं की तुला कालिदास नाट्यगृहच मिळालं का, कारण सगळे बघतायत आपल्याकडे. मला एका छान अशा ठिकाणी जायचं आहे की जिकडे आपल्या दोघांशिवाय आणखी कोणी नको. म्हणून ही मला एका पुरातन बालराजेश्वर म्हणजे शंकराच्या मंदिरात घेऊन गेली मुलुंड. आणि त्यावेळेला जे आमच्यात बोलणं झालं ते तसंच्या तसं सांगतो. तू इतकी सृजनशील आहेस की तुला मी वेगळं सांगायला नको मी तुला इथे का बोलवलोय आणि एकांतात आपण का म्हटलं आपण भेटूया. मला कुठलेही आडेवेळे घेता येत नाही कारण मी आजपर्यंत जे जगलो आहे ते अगदी स्वच्छंदीपणे बिनधास्त जगलेलो आहे.
तर त्यामुळे तुला अगदी बिनधास्त तेच सांगू इच्छितो की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तू हो म्हणशील का वगैरे हे प्रश्न माझ्या मनात नाहीत, कारण मला असं मनापासून वाटतं की हा जो बालराजेश्वर आहे, जी शंकराची इकडे अतिशय सुंदर पिंड आहे, पुरातन मंदिर आहे, त्यांनी तुला माझ्यासाठीच घडवलेलं आहे. आणखीन एक तिला जे हो म्हणायला लावलं होतं त्याच्यावरनं एक सांगतो की बस एक और मेहरबानी मुझ पर मेरे मेहरबा कर दो. बस एक और मेहरबानी मुझ पर मेरे मेहरबा कर दो. हाँ कह दो इस जमी को आसमां कर दो. इकरारे मोहब्बत कर तो लेने दो. इकरारे मोहब्बत कर तो लेने दो. फिर चाहे मेरी सारी जिंदगानी दुश्मनों के नाम कर दो. एक कविता होऊन जाऊ दे. म्हण ना म्हण ना म्हण ना. मना आवडे ओल्या मातीचा ओलावला ओठ, ताठ तगरीचं धवल तेज, पारिजातकाचं कोमल देठ अन मस्तीत उमळणाऱ्या मधोष डुळणाऱ्या सूर्यफुलांची पिवळी शेज, यौवन पहाटेचे ऐश्वर्य क्षितिजाचे अन चमचमत गुपित हळूच सांगणारे अलगद उघडलेले अधर शिंपल्यांचे, गुलाबाच्या ताटव्यात चुकून उमललेलं चाफ्याचं एकच फूल अन दीपकनी मला निवडलं म्हणून मनाने घेतलेली ऐटीत झूल. आय लव्ह यू मिशू. आय लव्ह यू. हो ठरलं. मला वाटतं झालंही. झालं सुद्धा ना. नाही पण किती गोड, म्हणजे हे किती रोमॅन्टिक होतं. आणि देवळाचे बॅकग्राऊंड आत्ताच्या पिढीला ना हे नाही तेवढं कळू शकणार. तू आम्हाला नॉस्टॅल्जिक केलंस, एकदम एकदम नॉस्टॅल्जिक केलंस. मी आपल्या सगळ्या घरच्या लोकांना पुन्हा एकदा इकडे बोलवते. बिलकुल. प्लीज प्लीज या सगळेजण. बसा बसा. कारण काय झालंय, प्रपोज केलेला आहे, मुलगी हो म्हटली आहे, लग्न ठरलेलं आहे, मंगेशीच्या चरणी पहिली पत्रिका सुद्धा ठेवली गेलेली आहे. पण आता एक फार गोड गोष्ट इकडे घडणार आहे. ती म्हणजे आज तुमच्या लग्नाची पत्रिका कोणी लिहिली आहे आणि आपल्या प्रेक्षकांना कोण आमंत्रण देणार आहे ते बघूया. ती म्हणजे तुमच्या दोघांची मुलगी ईश्वरी. मी तिला मंचावरती येण्याची विनंती करते. वेलकम. खूप गोड दिसतेस, खूपच गोड दिसतेस. ये मध्ये मध्ये. ती पण म्हणाली मध्ये येऊ. नाही पण ईश्वरी, आज आईबाबांचं आम्ही पुन्हा इकडे लग्न लावतोय आमच्या प्रेक्षकांसाठी, तर कसं वाटतं? आणि पत्रिका तू हातामध्ये घेऊन आले. येस. पहिले तर मला हे सांगायचं आहे की हे इतकी फन माणसं आहेत ना, तर ह्यांच्याबरोबर मला नेहमी असं वाटतं की काय झालं असेल यांच्या लग्नाच्या वेळेला आणि काय सिच्युएशन्स असतील. सो आज मला इकडे ते रिलिव्ह करायला आणि तुमच्यामुळे रिक्रिएट करायला मिळतंय. सो झी मराठीला तुमच्या सगळ्यांना खूप खूप थँक्यू. खूप मजा येते. थँक्यू सो मच. आणि युजली असं खाली लिहिलेलं असं की मामाच्या लग्नाला यायचं, हा मामीच्या आई बाबांच्या लग्नाला यायचं, हा हे ती सांगणारे प्रेक्षकांना. तुझ्या हातामध्ये पत्रिका आहे. आमच्या इथे श्री कृपेकरून चिरंजीव दीपक आणि कैलासवासी विठ्ठल व श्रीमती शुभांगी देऊलकर म्हणजे माझे आजी आजोबा यांचे सुपुत्र आणि ची सौ का निशिगंधा डॉक्टर विजय वाड व सौ विजया वाड यांची सुकन्या यांचा शुभविवाह झी मराठीच्या रसिक प्रेक्षकांच्या साक्षीनी बँड बाजा वरातीच्या मंगल कार्यालयात करायचं योजलं आहे. कार्यसिद्धीस नेण्यास श्री आणि झी मराठी समर्थ आहे. तरीही आपण आपल्या संपूर्ण मित्रपरिवारासोबत इकडे आगत्याने येणे करायचे आणि मुख्य म्हणजे आपल्या उपस्थितीने येणारी TRP हाच आमचा आहे. सो माझ्या आईबाबांच्या लग्नाला नक्की यायचं. आपण आपल्या लग्नाच्या समारंभांना सुरुवात करूया. आणि एक गोष्ट खूप महत्वाची असते ती म्हणजे हळद. हळद लागल्याशिवाय तू आज हळदीसाठी तयार झाली आहेस. तुझा रंग सुद्धा हळदीचा आहे. तयार आहात सगळेजण? तू म्हणशील ते करायला कबूल आहे.
ईश्वरी इकडे. त्याच्यामुळे मला तिच्याबरोबर ना एक प्रश्न विचारायचे तिला बरेच सारे. आनंदाने कारण मुलं खरं बोलतात. आई बाबांची सगळी गुपितं ही त्यांच्याकडून कायम फुटत असतात. तर मी असं नाही, आपण एक खेळ खेळूया दोघी जणी. चालेल तुला? चालेल चालेल. त्या खेळासाठी एक गंमत मी इकडे मागवणार आहे, घेऊन ये. पहिल्या प्रश्नाकडे वळूया. सगळ्यात आधी भांडणाची सुरुवात या दोघांमध्ये कोण करतं? ओ काय वाटतं तिने काय उत्तर दिलं असेल? नाही माहिती. ते इकडेच होतं. आणि आता मला लक्षात नसताना सॉरी, मला असं वाटतं की भांडणाची सुरुवात मी करणार आहे, कारण ह्याच्यानंतर तेच होणार आहे. पुढचा प्रश्न, घरामध्ये जास्त पसारा कोण घालतं? अनडाऊटेडली बाबा. दोघांमध्ये स्वयंपाक कोण जास्त चांगलं करतं? आई. आता लॉकडाऊन नंतर आई. आधी म्हणजे अशी स्पर्धाच होती की कोण वाईट करतं. आता लॉकडाऊन मध्ये आईने इतका छान स्वयंपाक करायला शिकली आहे की आई चांगला करते. हे पण मला एक किस्सा कानावरती आलाय, प्लंबरनी जेवण बनवलं असं काहीतरी घडलं. म्हणजे आई बाबा जेवण बनवायला शिकले इथपर्यंत ठीक आहे, प्लंबर कुठून आला मध्ये? काय किस्सा आहे? काही नाही, मी लहान असताना खूप हट्टी मूल होते, अजूनही हट्टी आहे, पण तेव्हा जरा जास्त होते आणि मला डोसा असा खूप आवडायचा. आणि काहीतरी झालं होतं की मला असे छान मार्क्स मिळाले होते काहीतरी, आणि डोसा खायचा होता. आणि घरी आईला डोसा बनवता येत नाही, बाबालाही येत नाही, आणि आमची जी कुक होती ती रजेवर होती. अच्छा. सो आई गेली बिचारी डोसा बनवायला, आणि तो चिकटला तव्यावर. असे 4 डोसे चिकटले. मग बाबा आला आणि त्यांनी असं थांब मी शिकवतो म्हणून करायला घेतलं, तर ते अजून काहीतरी भयंकर झालं. आणि मग ते भांडायला लागले, आणि तेवढ्यात काहीतरी बाथरूममध्ये इश्यू होता, वॉशरूममध्ये. सो प्लंबर आलाच होता. तर मी भांडण मिटवण्यासाठी म्हटलं, अरे सुनील दादा प्लीज तू बनव ना डोसा. सो लिटरली त्यांनी डोसा बनवला आणि मग तो मी खाल्ला. पण मी तुला गंमत सांगते, लग्न जेव्हा झालं माझं तेव्हा गॅसला रेग्युलेटर लागतो हेही मला माहित नव्हतं. पण मी तुला सांगते, ईश्वरी झाल्यावरती सुद्धा मी शिकले. त्याचं कारण असं की आपल्या पिल्लाला आपल्या हाताने देण्यातली जी मौज आहे ना, ती आई झाल्यावरच कळते. वा 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 ताई वा. लव्ह यू मम्मा. लव्ह यू बेटा. पुढचा प्रश्न आहे आता, उशिरापर्यंत कोण झोपतं? माझ्यानंतर बाबा. ओके. सोसायटीमध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर कोण आहे? मी. हे खूप घरातला प्रश्न आहे की टूथपेस्ट संपल्यानंतर एक कपल मधला एक कोणीतरी असं की जे शेवटपर्यंत पिळून 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 बाबा. किती गोड. आणि याच नोटवरती मला असं वाटतं की हा हळदीचा समारंभ जो आहे तो संपला असं आपण जाहीर करूया. वधूवरांना मी आता अशी विनंती करते की पोहल्यावरती त्यांनी चढावं, कारण या क्षणाची आम्ही सगळेच जण आतुरतेने वाट बघतोय. गंमत आहे. जो आज्ञा. एक मिनिट. हे लग्न आता होणार नाहीये. का? अहो वरमाईचाच तसा आदेश आहे. म्हणजे वरमाई रुसली आहे की काय? अहो नाही हो, वरमाईने वधूसाठी एक गिफ्ट घेतलं होतं. हा. ते गिफ्ट जोपर्यंत वधूला मिळत नाही तोपर्यंत ती बोहल्यावर उभी राहणार नाही. मामा गिफ्ट आलेलं आहे. ईश्वरी गिफ्ट दे भाऊ. काय असं गिफ्ट आहे की त्याच्यासाठी लग्न थांबायला लागतंय? अगं नाही ग, मला खरंच दागिन्यांचा खरं तर अजिबात सोस नाहीये, पण ही एक घेऊशी वाटली होती, ती घेतली होती. नाही पण हे खरं घडलं होतं तुमच्या लग्नामध्ये? हो, खरंच म्हणजे घडलं होतं. किस्सा काय आहे, हे काय आहे ना? काय, आम्ही गोव्याला जायला बस केलेली होती. हा सगळे जवळचे नातेवाईक होते, हा. आणि निशूला खूप बिंदी घ्यावीशी वाटत होती, पण ती मिळालीच नव्हती लग्नाच्या आधी. बर. काय काय. आणि इकडे बस आणि सगळे जे आमचे जवळचे नातेवाईक, वराती आणा आपण म्हणू, आम्ही सगळे वाट बघतोय, आणि माझी निशू आणि माझी आई ती दोघी दिसेनात कुठे. म्हणून आम्ही बघायला लागलो, आणि ह्या जवळजवळ 1.5 तासांनी परत आल्या. म्हणून कुठे गेला होता तुम्ही? इथे सगळी शोधाशोध चालली आहे. तेव्हा माई म्हणाली, अरे नाही रे, निशूला बिंदी मिळाली नव्हती, तर हे ते बस थांबवून हे बिंदी शोधत दादरला रानडे रोडला फिरत होते. अशा म्हणजे त्या बिंदीसाठी सगळ्या आम्हाला गॅसवर ठेवलं होतं त्या लोकांनी. नाही पण फायनली मिळाली कुठे ही बिंदी? कुठल्या ज्वेलरकडे मिळाली? मला वाटतं पेडणेकरांकडे. तुम्हाला मजा माहितीये का, आपल्या या कार्यक्रमाचे स्पॉन्सर सुद्धा तेच आहेत. त्यामुळे आमच्या आठवणींमध्ये त्यांच्या एक्सलन्सचा
फार सुगंधी सहवास आहे. वा वा वा. कारण आजच्या कार्यक्रमाचे स्पॉन्सर सुद्धा तेच आहेत, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर, आणि त्यांच्याकडून ही सोन्याची बिंदी. नाही पण खरंच सांगतो, वरमाईने स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी बरीच लग्न रोखून धरले, सगळ्यांनी बघितलेली असतील. पण सुनेच्या इच्छेसाठी वरमाईने लग्न रोखून धरलं, ती बस रोखून धरली, हे पहिल्यांदा घडलं असेल. वा वा वा. मुहूर्त टळण्याच्या आत हार घातले पाहिजे. थोडक्यात काय तर वरांनी वधू समोर हार पत्करली पत्करायची पाहिजे, असते. आधी अंतरपाट धरला पाहिजे. अंतरपाट धरला पाहिजे. अंतरपाट धरा, अंतरपाट धरा. आणि या हा. दारी निशिगंध हा असा फुलला, आयुष्य हे दरवळे उजळे, कसा दीपक हा साजिरा, प्रेमात जो विरघळे, गृहविष्णू दिसतो किती देखणा, आता म्हणा शुभमंगल सावधान. दीपक दादाच्या डोळ्यामध्ये ना मला दिसलं की त्यावेळेला जेव्हा तुमचं खरं खरं लग्न होत होतं तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये काय एक्सप्रेशन्स असतील, ते तो प्रेमात पडलाय परत. लग्नाला किती 29 वर्षांचा संसार आहे तुमचा. नव्यानी आपण दरवर्षी प्रत्येक दिवशी एकमेकांना कळत असतो. आता सप्तपदीच्या विधीमध्ये नव्यानी काही वचनं एकमेकांकडून घ्यायची असतील तर ती मुभा तुम्हाला दोघांनाही मिळणार आहे. चला सप्तपदीला सुरुवात करूया. चला, या. ती निशिगंधाची फुलं आहेत का ग? तुला सुगंध येत नसला तर ती नाही नक्की मला निशिगंधाची. मला प्रत्येक फुल हे निशिगंधाचंच फुल वाटतं की हे निशिगंध आहे असंच वाटतं. पहिल्या वचनाने सुरुवात करूया. ओके बरं, पहिलं वचन असं मागतो मी तुझ्याकडे की सतत सगळ्यांची काळजी करत असतेस. कुठेही गेली शूटिंगला, कुठेही तरी सतत 10 फोन असतात, हे जेवले का, ते जेवले का. तर दुसऱ्यांची काळजी इतकी घेतेस तशी स्वतःची काळजी घेशील. वा वा. तुला कोणी ओव्हरटेक केलं की त्यांनी ओव्हरटेक केलं की तू अशी नेहमी ना त्याला परत डाव्या बाजूने ओव्हरटेक करतेस आणि जाऊन अशी रागाने एकदा बघितल्याशिवाय तू परत गाडीचा स्पीड कमी करत नाहीस. ते करणार नाहीस. चल दिलं. काढून घेतला हात दिलेला. जरा आम्हाला कठीणच आहे. नाही मृण्मयी, खरं सांगू तर ना म्हणजे कामामुळे इतकी त्या व्यस्ततेमुळे खरंच झोपण्याची घडी झाली. पण मी प्रयत्न नक्की करीन आणि देवाच्या कृपेने ते होईल. जेवण वगैरे सगळं असतं, व्हेज असतं, पण मी नॉनव्हेजचा खूप शौकीन आहे. त्यामुळे जरा कधीतरी मालवणी चिकन, मासे, भरलेले बोंबील, पापलेट असं करायला शिकशील माझ्यासाठी. शिकील, पण वयोपरत्वे सैन्य व्हावं माणसाने. माझ्या बरोबर रोज रात्री चेस खेळशील. आम्हाला
करोनाची जितकी भीती वाटली नाही तितकी मला आणि ईश्वरीला कारण आम्ही तिच्याबरोबर चेसमध्ये जिंकणं खरंच कठीण आहे आणि ऑलरेडी म्हणजे बुद्धिबळ इतकं त्या बुद्धीला आहे त्यामुळे मला चल ठीक आहे पण मी हरीन पण मी देईन तिला वाचेन. हा या सोहळ्यातला माझा सगळ्यात मोठा जेता कप आहे. वा वा वा. आणि आता शेवटचं वचन. चल आम्ही दोघं एकत्र मागतो. दे हात. की आपल्या रंगदेवतेच्या साक्षीनं वा. पुन्हा एकदा आहे परमेश्वरा तुझ्याकडे मागते की हे हात सदैव अखंड असेच माझ्या हातात खंबीरपणे राहोत. पडलेली आहे. 7 वचनांची देवाणघेवाण झालेली आहे आणि आता मंगळसूत्र ते तुम्हाला दोघांनाही. मुलीचं असणं किती आधार देणारं असतं ना. पण खरंच मुली असणारे भाग्यवान असतात. खरं. आणि म्हणजे मी नेहमी म्हणते की मुलीचं आणि आईचं नातं कसं असतं तर हाताचं आणि डोळ्याचं असतं तसं असतं. हाताला लागलं तर डोळ्यातनं पाणी येतं आणि डोळ्यातनं पाणी आलं तर ते पुसायला हातच उंचावतो. वा 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 वा. पण ताई एक आम्हाला आणखीन मजा येण्यासाठी एक फक्त उखाणा होऊ दे आणि मग त्याच्यानंतर हा विवाह सोहळा संपला असं मी जाहीर करेन. बरं. पण लाल केशरी सूर्योदयानी पवित्र पावन पहाट होते. लाल केशरी सूर्योदयानी पवित्र पावन पहाट होते. देवदत्तच्या नावाने आता त्याचंच तेज भाळी लावते. वा 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 वा. दीपक दादाचं नाव खरं नाव देवदत्त आहे त्याच्यामुळे देवदत्तचं नाव आता या उखाण्यामध्ये गुंफलं. हो हो हो. आणि आता देवदत्त म्हणजे दीपक दादा. कुपीतलं अत्तर अलगत उलगडतो. कुपीतलं अत्तर अलगत उलगडतो. निशिगंधाचं नाव घेतो. माझं सुख तुमच्यात वाटतो. वा वा वा. सगळ्याच लग्नाच्या गोष्टींमध्ये विलन असलाच पाहिजे असं नाही. काही कहाण्या परीकथेसारख्या असतात. आनंदाच्या क्षणांवरती सुरू होतात आणि सुखाच्या दिवसांवरती विसावतात. परीक्षा घेतात तुमची पण मागे वळून पाहिलं की लक्षात येतं की अरे चांगल्या गुणांनी पास झालोय आपण. खरंच याही लग्नांनी माझा लग्न संस्थेवरचा विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला आणि धमाल तर इतकी आली तुम्हालाही आली ना. मग काय याचसाठी केला होता अट्टाहास. असेच नवनवीन सेलिब्रिटींचे धमाल लग्न सोहळे साजरे करत राहू आणि त्यासाठी पाहत रहा बँड बाजा वरात सेलिब्रिटींचं लग्न जोरात. बोला शुभमंगल.